Hello everyone. Yesterday we discussed about electric current. ओके आपण काल काय डिस्कस केला होता? इलेक्ट्रिक करंट डिस्कस केला होता ना. आपण काल न्यू चॅप्टर स्टार्ट केला इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. त्याच्यामध्ये आपण काय पॉईंट डिस्कस केला? इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण काय डिस्कस केला होता की बघा जी करंट असते है ना, ती करंट कशी फ्लो होते? चार्ज अपॉन टाइम. म्हणजे चार्ज कशाला प्रपोर्शनल असतो? चार्ज जी असते ती कशाला प्रपोर्शनल असते? टाइमला है ना. तर आपण काय म्हटलं होतं की जी आय असते म्हणजे आय आपण हा कशा नोट करतो? आय हा कशाला आपण कशा जे करंट आहे ते करंटला आपण कशा नोट करत असतो? आयनी है ना. तर आपण काय म्हटलं होतं बघा इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण एक डायग्राम डिस्कस केली होती. त्या डायग्राममध्ये आपण काय बघितलं होतं की जे इलेक्ट्रॉन्स असतात ते कसे बघा पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज, तर हे कसे होते बघा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे कसे रेंडमली फ्लो होत होते. हे ते एका वन वे डायरेक्शननी फ्लो होत होते का? नाही, ती कशी असते? रेंडमली. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या याला आपण जर पोटेन्शियल डिफरन्स किंवा एनर्जी आपण काय करतो अप्लाइड करतो, तर त्यावेळेस ती काय होते? वन वे डायरेक्शनला ती काय होते तुमची फ्लो होते. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की आता म्हणजे वन वे डायरेक्शननी फ्लो होते म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ज्यावेळेस हे तुमचे काय होतील चार्ज काय होणार पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ज्यावेळेस ट्रॅव्हल होतं काय होतं आपण म्हणू शकतो की या सर्किटमध्ये किंवा त्या ऑब्जेक्टमध्ये करंट आहे है ना. तर आपण काल इलेक्ट्रिक करंटमध्ये हे डिस्कस केलेला होता. त्यानंतर आपण इलेक्ट्रिक करंटच्या नंतर आपण काय डिस्कस केलेला होता? इलेक्ट्रिक थ्रू अ कंडक्टर. मग इलेक्ट्रिक थ्रू हा कंडक्टर पॉईंट सुद्धा आपण डिस्कस केलेला होता. इलेक्ट्रिक थ्रू कंडक्टरमध्ये आपण काय म्हटलं होतं की आपण ज्यावेळेस सर्किटला करंट फ्लो एनर्जी देतोय तर काय होतं अमाऊंट ऑफ द चार्ज है ना, म्हणजे प्लस क्यू मायनस क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ द चार्ज में तुमचा काय होतोय एका इंटरवल पर्यंत तुमचा काय होतोय फ्लो होतोय. म्हणजे स्टेडी करंटमध्ये तुमचा काय होतोय जे करंट असते ती काय होती स्टेडी करंटमध्ये फ्लो होतो. तर आपण त्याचे काही लिमिटेशन पण होते है ना. आपण काय बघितलं होतं की आय इज इक्वल्स टू डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी है ना. हा आपण इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टरमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण डिस्कस केला होता. त्यानंतर आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी बघितला होता. ड्रिफ्ट वेलॉसिटीमध्ये काय असते? ड्रिफ्ट वेलॉसिटीमध्ये म्हणजे ड्रिफ्ट वेलॉसिटीमध्ये इलेक्ट्रॉन कशी असते? रेंडमली असतात, पण ती कशी असते? फॉरवर्ड डायरेक्शनने तुमची मूव्ह होते. त्यानंतर आपण ओहम्स लॉ डिस्कस केला होता. तर बघा ओहम्स लॉमध्ये सुद्धा आपण काय बघितलं होतं की जी आय असते ती डायरेक्टली प्रपोर्शनल कशाला असते? व्हीला असते, पोटेन्शियल डिफरन्स है ना. म्हणजे आय डायरेक्टली प्रपोर्शनल ऑफ पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. तर बघा जर डायरेक्टली प्रपोर्शनलची जर साईन काढायची असते तर डायरेक्टली प्रपोर्शनल साईन जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? त्याला इक्वल आणण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागेल. तर आपण कॉन्स्टंट काय घेतलेला होता? आपण कॉन्स्टंट रेजिस्टन्स कॉन्स्टंट घेतलेला होता. आपण म्हणू शकतो ना V इज इक्वल्स टू आय आर. हा इक्वेशन ओहम्स लॉचा है ना. ओहम्स लॉ हे काय होते? एक जर्मनियन सायंटिस्ट होते है ना. तर आपण हे ओहम्स लॉ डिस्कस केलं म्हणजे ओहम या त्यांच्या नावावरून ओहम पडलाय. म्हणजे त्यांनी फर्स्ट डिस्कवर केला होता की करंट जी असते ती डायरेक्टली कशाला प्रपोर्शनल असती? पोटेन्शियल डिफरन्सला. हे त्यांनी फर्स्ट टाइम डिस्कवर केलेला होता. तर जॉर्ज सायमन ओहम्स होते. तर त्यांनी हे फर्स्ट आयडेंटिफाय केला. तर त्यांनी हे काय केलं? ते आयडेंटिफाय केलं आणि आयडेंटिफाय झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याच नावावरून त्या लॉला नेम देऊन दिला ओहम्स लॉ. ओके. तर आपण आज टुडे वी लर्न अबाउट फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ ओहम्स लॉ. आज आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ ओहम्स लॉ डिस्कस करणार आहोत, त्याचे VI कॅरेक्टरिस्टिक ओहम्स लॉ. ओके. आज आपण आजच्या पुढच्या पॉईंटमध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स बिगिन. Physical origin of Ohm's law. We know that electrical conduction in a conductor is due to mobile charge carrier, the electrons है ना. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिकल कंडक्शन केव्हा होतो? त्या सर्किटमध्ये की ज्यावेळेस कंडक्टरमध्ये काय होत असेल? तुमचे इलेक्ट्रॉन्स काय होत असेल? तुमचे फ्लो होत असेल है ना. तरच आपण म्हणू शकतो ना ज्यावेळेस इलेक्ट्रॉन तुमचे फ्लो होतील तरच आपण म्हणू शकतो की त्या सर्किटमध्ये काय आहे? करंट आहे, कंडक्टर आहे है ना. It is assumed that these conduction electrons are free to move inside the volume of the conductor. आणि आता आपण म्हणू शकतो की कंडक्टर म्हणजे कंडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात? फ्रीली असतात है ना. आपण कंडक्टर या सेमी कंडक्टर या चॅप्टरमध्ये आपण काय केलं होतं? डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी है ना. You know that during their random motion electrons collide with the iron core within the conductor
है ना. बघा आपण काय म्हणतो, जसे इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण डिस्कस केला होता, तर इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण काय बघितलं होतं, इलेक्ट्रॉन कसे असतात, रँडमली होतात. पण ज्यावेळेस ते आयन कोरसोबत काय होतात, इलेक्ट्रॉन कोलाईड होतात, त्यावेळेस काय होतील, तुमच्या त्या कंडक्टरमध्ये काय होतील, सर्किट तुमची फ्लो होतील, है ना. इट इज अज्यूम दॅट इलेक्ट्रॉन्स डू नॉट collide with each other. This random motion averages to 0. है ना. आपण काय म्हणतोय की इलेक्ट्रॉन डज नॉट कोलाइड विथ इच अदर. दिस रैंडम मोशन एवरेज टू 0. On the application of an electric field E, the motion of the electron is combination of the random motion of electron due to collision and that due to the electric field vector of E. है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स कसे असतात, रँडमली मोशनमध्ये असतात. पण ज्यावेळेस काय होतील की ज्यावेळेस त्याला कुठलीही एनर्जी मिळेल, है ना, म्हणजे ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन रँडमली, बघा आपण इलेक्ट्रिक करंटमध्ये आपण डिस्कस केलेला होता की करंट म्हणजे जे इलेक्ट्रॉन असतात ते कसे असतात, इलेक्ट्रॉन तुमचे रँडमली मोशन करत असतात. इलेक्ट्रॉन कसे असतात, रँडमली मोशन करत असतात. पण ज्यावेळेस त्याला कुठलीही एनर्जी मिळेल तर ती काय होते, म्हणजे ती तुमच्या एका वन वे डायरेक्शनमध्ये तुमची काय होते, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतो, है ना. तसं आपण म्हणतोय की इलेक्ट्रॉन्समध्ये काय होतोय, ज्यावेळेस त्याला एनर्जी मिळते, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड होतोय किंवा व्होल्टेज अप्लाइड होतोय, तर तो काय होतोय, कोलाइड होतोय. कोणासोबत कोलाइड होतोय, आयन कोर सोबत काय होतोय, कोलाइड होतोय. म्हणजे त्या कंडक्टरमध्ये म्हणजे तुम्हाला कंडक्शनमध्ये काय मिळतंय, कंडक्टर मिळेल, है ना. म्हणजे ज्यावेळेस तुमचा आपण इथे म्हणतो ना या स्लाइडमध्ये दिस रँडम मोशन ॲव्हरेज टू 0. म्हणजे रँडम मोशनमध्ये जर ती फ्लो होत असेल तर ती काय असेल, त्याचा ॲव्हरेज काय असेल, 0 असेल. पण ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड काय करतोय, अप्लाइड करतोय, तर त्यावेळेस काय होतंय, तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ते काय होत आहे, तुमचे ते इलेक्ट्रॉन्स आयनसोबत काय होते, कोलाइड होते. कोलाइड म्हणजे काय, म्हणजे कोलाइड होतोय म्हणजे त्याला येऊन ते काय होत आहे, आदळत आहे, है ना. म्हणजे ते काय होत आहे, म्हणजे त्याला कुठलीही एनर्जी ज्यावेळेस मिळतीये, तर एनर्जी मिळाल्यानंतर ती काय होते, तुमच्या त्या कंडक्शनमध्ये काय क्रिएट होतो, कंडक्टर्स मिळतो, है ना. केव्हा, ज्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड ई अप्लाइड करतोय तर द इलेक्ट्रॉन्स ड्रिफ्ट अंडर द ॲक्शन ऑफ द फील्ड ई अँड मूव्ह in a direction opposite to direction of the field E. आपण जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहे, ड्रिफ्टमध्ये, है ना. ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये आपण बघितलं होतं ना की ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये काय डिस्कस केला होता की त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन असतात ते कसे असतात, रँडमलीच असतात, म्हणजे ड्रिफ्टमध्येच फ्लो होतो. पण ज्यावेळेस त्याला एनर्जी मिळते तर ती काय होती, पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ती काय होते, तुमची इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड होतो. पण कशामध्ये म्हणजे कोणत्या मोशनमध्ये असते, ती ड्रिफ्टमध्येच असते, है ना. कन्सिडर अन इलेक्ट्रॉन ऑफ मास m सब्जेक्टेड टू अन इलेक्ट्रिक फील्ड E. ओके, आपण काय कन्सिडर करतोय की इलेक्ट्रॉन ऑफ मास काय कन्सिडर करतोय, आपण m कन्सिडर करतोय आणि इलेक्ट्रिक फील्ड E कन्सिडर करतोय. द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय इलेक्ट्रॉन विल बी. बघा आता आपण कन्सिडर काय केलं आहे, की इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रिक फील्ड. तर ऑब्वियसली आता बघा आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकच्या प्रत्येक पॉईंटमध्ये आपण काय डिस्कस करत आलो होतो की आपण चार्जला काय करतो, फोर्स अप्लाइड करतो, है ना. म्हणजे रिपल्शन होतं आहे, म्हणजे सिमिलर चार्जेस असतील किंवा अपोजिट चार्जेस असतील तर दोन्ही केसमध्ये काय होतो, फोर्स अप्लाइड होतो आहे. तर आता इथे इलेक्ट्रॉनमध्ये मग आपण म्हणू शकतो ना, म्हणजे वेक्टर ऑफ एफ इज इक्वल्स टू ई इंटू वेक्टर ऑफ ई, म्हणजे फोर्स अप्लाइड होतो आहे इलेक्ट्रॉन इंटू दी इलेक्ट्रिक फील्ड. द एक्सलेशन एक्सपिरियन्स बाय द इलेक्ट्रॉन विल देन बी. मग फोर्स मिळाल्यानंतर काय होतोय, इलेक्ट्रॉन एक्सलेट होतोय. तर आपल्याला काय मिळेल इक्वेशन, एक वेक्टर ऑफ ए इज इक्वल्स टू ई इंटू कॅपिटल वेक्टर ऑफ ई अपॉन एम. हा इक्वेशन मिळेल ना. आपण जे कन्सिडर केला आहे, इलेक्ट्रॉन ऑफ दी मास एम कन्सिडर केलेला आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दी ई, है ना. तर आपल्याला हा इक्वेशन मिळेल ना. ज्यावेळेस तो एक्सलेट होईल, फोर्स मिळाल्यानंतर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन तुमचे मूव्ह होतील, तर म्हणजे एक्सलेट होतील, तर तुम्हाला हे इक्वेशन तुम्हाला मिळेल. याला म्हणा इक्वेशन 1. The type of collision the conduction electrons undergo is such that the drift velocity attained before the collision has nothing to do with the drift velocity after the collision. After the collision, the electron will move in
random direction but will still drift in the direction opposite to vector of E. है ना, आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस कंडक्शन का होतंय म्हणजे कोलिजन दी कंडक्शन इलेक्ट्रॉन, म्हणजे ज्यावेळेस का होते इलेक्ट्रॉन कोलाइड होतोय त्यावेळेस काय होतोय तुमची बघा इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होत आहेत ड्रिफ्ट वेलोसिटीमध्येच मूव्ह होतोय है ना. ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये कशा असतात इलेक्ट्रॉन रँडमलीच असतात पण ती काय होती तुमची एका पर्टिक्युलर डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनने काय होते तुमची इलेक्ट्रॉन्स काय होतात तुमचे म्हणजे फ्लो होतात है ना. लेट टो बी द ॲव्हरेज टाईम बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. ओके बघा आपण दोन सक्सेसिव्ह कोलिजनचा ॲव्हरेज टाईम काढतोय त्याला आपण कशा डिनोट करतोय टोनी. Thus on an average the electrons will acquire a drift speed vd is equals to a tau है ना. आपण काय काढतोय ॲव्हरेज काढतोय दोन सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉनचा तर आपल्या इक्वेशन आपण काय म्हणू शकतो vd म्हणजे ड्रिफ्ट वेलोसिटी इज इक्वल्स टू एक्सेलेरेशन ड्यू टू दी टू सक्सेसिव्ह कोलिजन इलेक्ट्रॉन वेअर a इज अ एक्सेलेरेशन गिवन बाय इक्वेशन 1. ए काय आहे एक्सेलेरेशन हे इक्वेशन 1 मध्ये आपण बघितलं होतं ना. ऑल्सो ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाईम द ॲव्हरेज ड्रिफ्ट स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन विल ऑल्सो बी vd इज इक्वल्स टू ए टो फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे हा इक्वेशन आपण जे म्हणतोय vd इज इक्वल्स टू ए टो हे कशावरून म्हणतो आपण इक्वेशन 1 वरून. vd इज इक्वल्स टू ए टो इज इक्वल्स टू ई इंटू कॅपिटल ई इंटू टो अपॉन एम म्हणू शकतो ना. आता आपण त्याचा ॲव्हरेज घेतोय है ना म्हणजे ॲव्हरेज दोन कोलिजन झालेले तर आपण म्हणू शकतो ना आपल्याला इक्वेशन काय मिळालेलं होता ए इज इक्वल्स टू स्मॉल ई इंटू कॅपिटल ई अपॉन एम हा वेक्टर मिळालेला आपल्याला हा इक्वेशन मिळालेला होता ना इक्वेशन 1. तर फक्त आपण 1 इक्वेशनमध्ये पुट करतोय काय पुट करतोय vd इज इक्वल्स टू ए टो. आपण म्हणू शकतो ना vd इज इक्वल्स टू ए टो इज इक्वल्स टू ई इंटू कॅपिटल ई इंटू टो अपॉन एम याला म्हणा इक्वेशन 2. फ्रॉम इक्वेशन 11.6 अँड इक्वेशन 11.12. ओके बघा आपण जे ओहम्स लॉमध्ये आपण जे इक्वेशन मिळालेलं होता है ना तर आपण ते इक्वेशन आपण डिराईव्ह करतो. तर बघा आपण काय म्हणतोय जे काय आहे जे तुमची करंट डेन्सिटीने आपण डिनोट करतो तर काय म्हणतोय vd इज इक्वल्स टू जे अपॉन एन ई. आपल्या ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये आपण हे इक्वेशन कन्सिडर केला होता ना vd इज इक्वल्स टू जे अपॉन एन ई. लक्षात येत नसेल तर तुम्ही याच्या पहिल्याची जे आपण व्हिडिओ लेक्चर घेतलेला होता कालचा ज्याच्यामध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे इलेक्ट्रिक कंडक्टर थ्रू अ करंटमध्ये. तर बघा त्याच्यामध्ये आपण टॉपिक घेतलेले इलेक्ट्रिक करंट है ना इलेक्ट्रिक थ्रू अ कंडक्टर त्यानंतर ड्रिफ्ट वेलोसिटी या ड्रिफ्ट वेलोसिटीमध्ये आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे. तर तुम्ही त्यावेळेस जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ लेक्चर ओपन करून तुम्ही बघू शकता. तर का आपलं इक्वेशन काय मिळालेलं होता vd इज इक्वल्स टू जे अपॉन एन इज इक्वल्स टू ई इंटू कॅपिटल ई इंटू टो अपॉन यम याला म्हणा इक्वेशन 3 विच गिव्स ई इज इक्वल्स टू यम अपॉन ई स्क्वेअर इंटू एन टो इंटू जे याला म्हणा इक्वेशन 4 और ई इज इक्वल्स टू रो जे. मग बघा आपण काय म्हणतोय ह्या ओव्हरऑल ई काय आहे मग रो जे म्हणजे ई अपॉन ई स्क्वेअर इंटू एन टो हे काय आहे आपण काय म्हणतोय या व्हॅल्यूला आपण काय म्हणतोय रो म्हणतोय. मग रो काय आहे रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल है ना म्हणजे जी मटेरियल घेतलेली आहे त्याची काय आहे ती रेजिस्टिव्हिटी आहे. वेयर रो इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ दी मटेरियल अँड रो इज इक्वल्स टू एम अपॉन एन इंटू ई स्क्वेअर इंटू टो याला म्हणा इक्वेशन 3. फॉर अ गिवन मटेरियल m, n, ई स्क्वेअर अँड टो विल बी कॉन्स्टंट. ओके म्हणजे आपण एम एन ई स्क्वेअर अँड टो हे काय आहे कॉन्स्टंट आहे. रो विल बी ऑल्सो कॉन्स्टंट रो पण काय आहे कॉन्स्टंट आहे. रो इज इंडिपेंडंट ऑफ दी वेक्टर ऑफ ई. रो काय आहे इंडिपेंडंट आहे कशाच्या वेक्टर ऑफ ईच्या म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जी ई आहे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय आहे रो का म्हणजे जी रेजिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल ऑफ इलेक्ट्रिक फील्डची रो काय आहे इंडिपेंडंट आहे. द एक्सटर्नली अप्लाइड इलेक्ट्रिक फील्ड लिमिटेशन ऑफ दी ओहम्स लॉ. ओके आता आपण काय डिस्कस करतोय लिमिटेशन ऑफ दी ओहम्स लॉ. आपण पहिले काय डिस्कस केला फिजिकल ओरिजिन ऑफ
ओहम्स लॉ. आता आपण काय डिस्कस करतो ते ओहम्स लॉचे लिमिटेशन. Ohm's law is obeyed by various material and devices. The devices for which potential difference V versus current I. Curve is a straight line passing through origin. है ना. बघा आपण ओहम्स लॉच्या आपण ओहम लॉमध्ये ज्यावेळेस आपण डिस्कस करत होतो त्यावेळेस आपण ग्राफ बघितला होता. म्हणजे बघा ओहम लॉ काय असतो. ओहम लॉ V इज इक्वल्स टू आय आर हे आपण बघितलं होतं ना. ओहम्स लॉ म्हणजे ओहम जे करंट असतो ती डायरेक्टली कशाला प्रपोर्शनल असतं, त्याच्या पोटेन्शियल डिफरन्सला. नाही ना. आपण काय म्हणतोय की लिमिटेशन ऑन ओहम लॉमध्ये काय म्हणतोय की जे ही जी डिव्हाइस आहे है ना ओहम्स लॉ, आपण जे मटेरियलमध्ये आपण जे ओहम्स लॉची इज जे मटेरियल किंवा डिव्हाइसेसमध्ये आपण काय म्हणतोय की पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली बघा प्रपोर्शनल कशाला असते, करंटला असते. तर आपण काय म्हणतोय, आपण जे जर ग्राफ प्लॉट केला कशाच्या वर्सेस कशाच्या, पोटेन्शियल डिफरन्स हे आपण कशाने डिनोट करतो, व्हीनी. हे नेहमी लक्षात ठेवायचं की पोटेन्शियल डिफरन्स हे कशाने आपण डिनोट करतो, व्हीनी डिनोट करतो आणि करंट कशाने डिनोट करतो, आयनी करतो. ओके. तर बघा आपण काय म्हणतोय की पोटेन्शियल डिफरन्स वर्सेस करंट म्हणजे बघा कर्व इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे तुम्हाला ग्राफचं नेचर कशी मिळेल, स्ट्रेट लाईनमध्ये मिळेल है ना. कुठून मिळेल, पासिंग थ्रू दी ओरिजिन. inclined to V axis are called linear devices or ohmic devices. यालाच काय म्हणू शकतो आपण, linear devices किंवा ohmic devices. रेजिस्टन्स ऑफ दिस डिव्हाइसेस टू कॉन्स्टंट बघा त्या डिव्हाइसमध्ये आपण रेजिस्टन्स काय करतोय, कॉन्स्टंट घेतोय है ना. ओहम्स लॉमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. सेव्हरल कंडक्टर्स ओबे द ओहम्स लॉ. दे फॉलोज द लिनियर IV कॅरेक्टरिस्टिक. लेट्स सी डायग्राम IV कर्व फॉर नॉन ओहमिक डिव्हाइसेस. ओके. बघा आपण काय म्हणतोय आता ही जी ग्राफ आहे ही कशाची आहे, नॉन ओहमिकचा. तर बघा I वर्सेस V म्हणजे आपण इथे व्होल्टेज घेतलेला आहे, व्होल्ट्स घेतलेला आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आणि वर्सेस I. ओके म्हणजे करंट. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये कर्व मिळतीये, पण ती कर्व बघा तुम्हाला थोडीशी स्ट्रेट लाईन जाताना तुम्हाला काय मिळते, कर्व मिळते. ओरिजिनपासून तुम्हाला म्हणजे स्ट्रेट लाईन दिसते का, एक कर्व नेचरचा दिसतोय. बघा आपण ओहमिक रेजिस्टन्स आपण कशाला म्हणतोय किंवा लिनियर डिव्हाइसेस किंवा ओहमिक डिव्हाइसेस आपण केव्हा म्हणतोय की ज्या वेळेस तुमचा काय असेल, कर्व कशी असेल, स्ट्रेट लाईनमध्ये असेल. पण तुम्हाला या डायग्राममध्ये IV कर्वमध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते का, नाही. म्हणजे ही कोणती डिव्हाइसेस झाली, नॉन ओहमिक डिव्हाइसेस झाली. कारण की ओहमिक डिव्हाइसेसमध्ये तुमची जर आपण करंट वर्सेस पोटेन्शियल डिफरन्स आपण जर प्लॉट ग्राफ केला तर ती कशी असली पाहिजे, स्ट्रेट असली पाहिजे. बट या डायग्राममध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसते का, नाही. म्हणजेच इट्स कॉल्ड ॲज नॉन ओहमिक devices. The devices for which the IV curve is not a straight line as shown in figure 11.5 are called as non-ohmic devices. है ना. आता आपण जी डायग्राम बघितली तर ती डायग्राम स्ट्रेट लाईनमध्ये होती का, नाही. म्हणजेच ती काय होती, नॉन ओहमिक डिव्हाइसेस होती. कारण की आपण डिस्कस केलं आहे की आपल्याला माहीत आहे की जी ओहमिक डिव्हाइसेस कशी असते, स्ट्रेट लाईनमध्ये असते. तर आपण जी डायग्राम बघितली तर ती डायग्राम स्ट्रेट लाईनमध्ये होती का, नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे IV कर्व इज नॉट स्ट्रेट लाईन म्हणजे ही काय होती, तुमची नॉन ओहमिक डिव्हाइसेस होती. दे डू नॉट ओबे द ओहम्स लॉ. म्हणजे मग हे ओहम्स लॉ आहे का, नाही. कारण की आपल्याला माहीत आहे ओहम्स लॉ म्हणजे करंट कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, पोटेन्शियल डिफरन्सला, व्हीला. पण या डायग्रामवरून आपण म्हणू शकत होतो का की डायरेक्टली ती प्रपोर्शनल होती, नाही. म्हणजे ती डायरेक्टली प्रपोर्शनल होती ना, त्याचा नेचर बघा ती कर्व नेचरची होती. म्हणजे आपण म्हणू शकतो की ही ओहम्स लॉ आहे का, नाही. and the resistance of these devices is a function of V or I. That is example liquid electrolytes, vacuum tubes, junction diode, thermistor, etc.
Resistance are for such non-linear devices at a particular value of the potential difference V is given by. ओके, तर बघा आपण काय म्हणतोय की ह्या जे एक्झाम्पल बघितले आपण ते हा एक्झाम्पल सगळे कशाचे एक्झाम्पल होते, नॉन लिनियर म्हणजे नॉन ओहमिकचे है ना. तर बघा आपण काय म्हणतोय की आर इज इक्वल्स टू लिमिट टेन्स टू आय डेल्टा आय टेन्स टू 0 डेल व्ही अपॉन डेल आय इज इक्वल्स टू डी व्ही अपॉन डी आय. याला म्हणा इक्वेशन 4, where del V is the potential difference between the two values of potential. ओके, आपण काय म्हणतोय की डेल व्ही काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू व्हॅल्यूज ऑफ दी पोटेन्शियल. बघा दोन व्हॅल्यूज आपण कन्सिडर करतोय म्हणजे पोटेन्शियल ऑफ दी टू व्हॅल्यूज कशाची, पोटेन्शियल डिफरन्सची म्हणजे डेल्टा डेल व्हीची. व्ही मायनस डेल व्ही अपॉन 2 व्ही प्लस डेल व्ही अपॉन 2 म्हणजे दोन पोटेन्शियल व्हॅल्यूची. तर व्ही मायनस डेल व्ही अपॉन 2 आणि व्ही प्लस डेल व्ही अपॉन 2 अँड डेल आय इज द करस्पॉन्डिंग चेंज इन द करंट. मग डेल आय काय आहे, करस्पॉन्डिंग चेंज इन द करंट आहे. आपण जे ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय ना, तर तो ट्रायंगल ऑफ आय म्हणजेच डेल आय. ओके, तर म्हणजे डेल आपण हा सिम्बॉल कशासाठी यूज करतो, जे चेंज होत असेल करंटचा. आपण बघा डेल पण यूज करतो आणि डी स्मॉल डी सुद्धा यूज करतो म्हणजे चेंज जो आपण म्हणतो ना चेंज करंट, तर चेंज करण्यासाठी आपण सिम्बॉल डी आय किंवा डेल आय सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो सिम्बॉलमध्ये. ओके, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशनमध्ये आपण म्हणतोय की डेल आय इज द करस्पॉन्डिंग चेंज इन द करंट. इलेक्ट्रिकल एनर्जी अँड पॉवर. ओके, नेक्स्ट पॉईंट काय डिस्कस करतोय आपण, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड पॉवर. कन्सिडर अ रेजिस्टर ए बी कनेक्टेड टू अ सेल in a circuit as shown in figure 1 with current flowing from A to B. ओके, आपण काय कन्सिडर करतोय बघा, इलेक्ट्रिक एनर्जी अँड पॉवरमध्ये आपण काय कन्सिडर करतोय, दोन रेजिस्टर आपण कनेक्ट केलेला आहे ए आणि बी. हे रेजिस्टर घेतलेलं आहे आणि ते कुठे कनेक्टेड केलेलं आहे, आपण एका बॅटरीला. ओके, आणि करंट फ्लो होतोय फ्रॉम ए टू बी है ना, म्हणजे करंट ए टू बीच फ्लो होणार ना, कारण की आपण ए आणि बी हे दोन रेजिस्टर्स आपण काय केलेलं आहे, सेलमध्ये कनेक्ट केलेला आहे. तर तुमचा करंट कसा फ्लो होणार, ए टू बीमध्येच फ्लो होणार ना. हे कशावरून म्हणतोय आपण, फिगर 1 वरून. द सेल मेंटेन्स अ पोटेन्शियल डिफरन्स व्ही बिटवीन द टू टर्मिनल्स ऑफ द रेजिस्टर. म्हणजे जी सेल आहे म्हणजे जी बॅटरी आहे ती काय करते की पोटेन्शियल डिफरन्स ती काय करते म्हणजे मेंटेनिंग करते ती पोटेन्शियल डिफरन्सला. कशाच्या, जे दोन टर्मिनल ऑफ द रेजिस्टर आहे म्हणजे ए आणि बी मधला जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ती पोटेन्शियल डिफरन्स काय करते, ती मेंटेन ठेवते आहे. ए आणि बी मधला जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ती त्या दोन टर्मिनलमधले जे काय म्हणतो आपण, त्या दोन टर्मिनलमधला जे पोटेन्शियल डिफरन्स ती काय सेल काय करतो, त्या दोन टर्मिनलच्या मधला जे पोटेन्शियल डिफरन्स ती काय करते, मेंटेन करते म्हणजे कंट्रोल करून ठेवते. हायर पोटेन्शियल ॲट ए अँड लोअर ॲट बी. ओके, हायर पोटेन्शियल आपण कोणत्या पॉईंटला कन्सिडर करतो, हायर पोटेन्शियल काय आहे, ए पॉईंट आहे. लोअर पोटेन्शियल कोणता आहे, बी आहे. लेट क्यू बी द चार्ज फ्लोईंग इन टाईम डेल टी. ओके, मग आता काय होतोय तुमचा क्यू काय आहे, चार्ज म्हणजे कॅपिटल क्यू म्हणजे टोटल चार्ज. ओके, म्हणजे तुमचा चार्ज काय होतोय, फ्लो होतोय इन टाईम डेल्टा टी है ना, म्हणजे तुमचा टाईम इथे चेंज होतोय है ना. तुम्हाला आता मी आपण जे कन्सिडर केले आता लिमिटेशन्स ऑफ ओहम्स लॉ मग तुम्हाला मी सांगितलं की डेल आय म्हणजे डेलची जी सिम्बॉल असती ती आपण कशासाठी यूज करतो, चेंज म्हणजे जिथं तुमची कंटिन्युअसली चेंजेस होते म्हणजे तुमचा करंट चेंज होतोय किंवा टाईम चेंज होत आहे, तर आपण काय म्हणतो, आपण इथं ट्रायंगलचा म्हणजे डेल साईनचा यूज करतो. इथे काय म्हणतोय की त्या सर्किटमध्ये तुमचा करंट फ्लो होत आहे विथ इन टाईम डेल टी थ्रू द रेजिस्टर फ्रॉम ए टू बी. द पोटेन्शियल डिफरन्स V between the 2 points A and B is equal to amount of work W done to carry a unit positive charge from A to B है ना. म्हणजे बघा आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड होतोय या दोन पॉईंटवरती, कोणत्या दोन पॉईंटवरती, ए आणि बी पॉईंटवरती, म्हणजे एक पर्टिक्युलर तुमचं बघा म्हणजे करंट तुमचा म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणजे जे आपण बघा
एनर्जी आपण काय करतोय, एनर्जी देतोय म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतोय त्या बॅटरीपासून तुमचे इलेक्ट्रॉन्स काय होते, तुमचे म्हणजे जे इलेक्ट्रॉन म्हणजे जे काय होतंय तुमचे इलेक्ट्रॉन्स किंवा जे तुमचे जे होल्स जे आहे है ना, किंवा पर्टिक्युलर काय आपण म्हणतोय की ए टू बी पर्यंतचं काय होतंय तो वर्क म्हणजे ए पासून तर बी म्हणजे हायर पोटेन्शियल पासून ते लोअर पोटेन्शियल पर्यंत येईपर्यंत काय होतं म्हणजे तो त्यांनी एक वर्क कंप्लीट करतोय ना. म्हणजे आपण म्हणतोय ना की पॉईंट ए पासून तुमचा करंट फ्लो होतोय आणि हायर पोटेन्शियल पासून ते कुठपर्यंत येतोय, लोअर पोटेन्शियलला म्हणजे बी पर्यंत तो येतोय. म्हणजे त्यांनी काय केलं, एक त्याचा वर्क कंप्लीट केला आहे, वर्क डन कंप्लीट करतोय पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए टू बी है ना. म्हणजे ए काय असं म्हणजे बॅटरीची पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे ए टर्मिनल आपण जे ए पॉईंट आहे ती बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आहे है ना, आणि बी काय आहे, बी पॉईंट जी आहे ती बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे. तर आपण म्हणू शकतो ना की पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम ए टू बी म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज ए पासून ते बी पर्यंत येतोय फ्लो होऊन, तर काय होतोय म्हणजे त्याचा एक वर्क कंप्लीट होतोय. आपण इक्वेशन म्हणू शकतो ना, इट इज गिवन बाय व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू अपॉन क्यू म्हणू शकतो ना. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड होतोय म्हणजे त्याचा एक वर्क कंप्लीट होतोय डब्ल्यू अपॉन क्यू असं इक्वेशन आपण म्हणू शकतो ना. तर आणि अजून जर आपण बेटर इक्वेशनमध्ये जर लिहायचं असेल तर डब्ल्यूला आपण बाहेर काढा. तर आपण काय म्हणू शकतो, डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही क्यू म्हणजे अपॉनची साईन कॅन्सल होऊन जाईल ना, डब्ल्यूला जर इकडे काढलं तर इक्वेशन काय मिळेल, डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही क्यू. याला म्हणा इक्वेशन 1. लेट्स सी डायग्राम. बघा डायग्राममध्ये आपण काय म्हणतोय, बघा आता मी म्हटलं होतं आपण 2 पॉईंट कन्सिडर केलेला आहे ए आणि बी है ना. आपण रजिस्टर ऑफ ए आणि बी कन्सिडर केला होता ना, रजिस्टर ऑफ ए आणि बी. तर बघा आपण एक रजिस्टर घेतलेला, एकाला आपण एका पॉईंटला ए म्हटलेला आहे आणि दुसऱ्या पॉईंटला बी कन्सिडर करतोय. तर ए पॉईंट हा कशाला कनेक्टेड होता, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, आणि बी पॉईंट जी होती ती कुठे कनेक्टेड होता, बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला. तर बघा आपण काय करतोय, ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाइड होतोय म्हणजे करंट फ्लो होतोय, बघा तुम्हाला दिसतोय ना की पॉझिटिव्ह पासून तुमचा बघा आपण इथे ॲरो दाखवतो, इथं आय लिहिलेला आहे म्हणजे करंट कुणाकडे चालला आहे, ए कडे चालला आहे म्हणजे हायर पोटेन्शियल. ए काय आहे, हायर पोटेन्शियल आहे ना, कारण की तो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे ना. तर काय होतोय की तुमचा म्हणजे बघा ज्यावेळेस हायर करंट फ्लो होतोय ए टू बी पर्यंत म्हणजे ए पासून ते बी पासून तो काय होतोय, ए टू बी फ्लो होतोय म्हणजे तो काय करतोय, त्याचा कम्प्लिटली एक वर्क कंप्लीट करतोय ना, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज पासून ते निगेटिव्ह चार्ज पर्यंत येतोय. तर आपण काय म्हणतोय की त्याचा एक वर्क काय होतोय म्हणजे कम्प्लिटली त्याचा वर्क कंप्लीट होतोय ना, म्हणजे ए टू बी पर्यंत म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येतोय. तर आपण काय म्हणतोय त्याचा एक वर्क कंप्लीट होतोय म्हणजे आपण एक या डायग्रामवरून आपण तो इक्वेशन म्हणू शकत होता ना, व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू क्यू. म्हणजेच डब्ल्यूला जर बाहेर काढला आपण तर अपॉनची साईन कट होऊन जाईल, तर डब्ल्यू इज इक्वल्स टू व्ही क्यू. आपण हे इक्वेशन 1 आपण जे कन्सिडर केला होता, तर या डायग्रामवरून आपण तो इक्वेशन कन्सिडर करू शकतो ना. कोणत्या डायग्रामवरून, अ सिम्पल सर्किट विथ अ सेल अँड रेजिस्टरच्या डायग्रामवरून आपण ते इक्वेशन कन्सिडर करू शकतो. द सेल प्रोव्हाइड दिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू to the resistor AB where the work is performed when the charge Q flow from the higher potential point A to the lower potential point B है ना. बघा आपण काय म्हणतोय की सेल पासून काय प्रोव्हाइड होतोय, तुमचा चार्ज प्रोव्हाइड होतोय. आपण काय म्हटलं होतं, क्यू, आणि तुमचा वर्क जे कंप्लीट होतोय तर रेजिस्टर ए टू बी पासून है ना. तर जे चार्ज फ्लो होतोय हायर पोटेन्शियल म्हणजे पॉईंट ए आणि कुठपर्यंत येतोय तो, हायर टू लोअर पोटेन्शियल म्हणजे पॉईंट बी. दॅट इज थ्रो डिक्रीज इन पोटेन्शियल ऑफ व्हॅल्यू व्ही. म्हणजेच बघा हायरपासून तो लोअरकडे येतोय म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जे पोटेन्शियल व्हॅल्यू व्ही आहे ती काय होत आहे, डिक्रीज होत आहे. इट्स पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज बाय ॲन अमाऊंट. म्हणजे तुमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती पोटेन्शियल एनर्जी काय होत आहे, डिक्रीज होत आहे.
है ना. कारण की आपण काय डायग्राममध्ये आपण बघितलं होतं ना की तुमचा काय होतोय की त्या बॅटरीपासून तुमचा चार्ज प्रोव्हाइड होतो आहे आणि तुमचा काय होतंय वर्क कंप्लीट होते A to B पर्यंत, है ना. म्हणजे तुमचा काय होतोय जे चार्ज फ्लो होते हायर पोटेन्शियल पॉईंट A पासून ते लोअर पोटेन्शियल पॉईंट B, तर आपण म्हणू शकतो की पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे तो हायर टू लोअरकडे येतोय, लोअर टू हायरकडे चालला आहे का आपण म्हणू शकतो की पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत आहे. नाही, कारण की तो कशी येत आहे तुमची हायर टू पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येतोय. म्हणजेच तुमची तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल व्हॅल्यू ही काय होत आहे डिक्रीज होत आहे. आपण म्हणू शकतो ना की पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस बाय एन अमाऊंट. del U is equals to QV is equals to I del plus V, याला म्हणा इक्वेशन 5, where I is the current due to the charge Q flowing in time del T, where will this energy go by the principle of conservation of energy. बघा आपण काय म्हणतोय की करंट तुमचा फ्लो होत आहे, ओके, करंट तुमचा फ्लो होत आहे म्हणजे पर्टिक्युलर टाइम टीनी, है ना. पण मग तुमची आपण काय म्हणतो वेअर विल दिस एनर्जी गो, म्हणजे एनर्जी तुमची कुठं चालली, तर आपण कुठे जातो आता प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीकडे. हे डिस्कस केला होता आपण इलेक्ट्रोस्टॅटिकच्या चॅप्टरमध्ये. इट इज कन्वर्टेड इनटू सम अदर फ्रॉम एनर्जी, ओके. म्हणजे जी एनर्जी आपण म्हणतोय तो हायर टू लोअरकडे चाललाय म्हणजे पोटेन्शियल एनर्जी अमाऊंट ऑफ त्याची काय होतीये कमी होत आहे, डिक्रीज होत आहे. मग त्याची एनर्जी कुठे चालली आहे हा क्वेश्चन होता ना. तर आपण काय म्हणतोय की जी एनर्जी ती काय होते आपण कन्झर्वेशन म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या थ्रू आपण म्हणतोय, आपण त्या अकॉर्डिंग घेतोय. तर काय म्हणतोय की जी तुमची एनर्जी होती ती एनर्जी कशामध्ये कन्वर्टेड होत आहे सम अदर फ्रॉम टू एनर्जी, दुसऱ्या अदर एनर्जीमध्ये ती काय होत आहे तुमची कन्वर्टेड होत आहे. इन दिस लिमिट ॲज डेल टी टेंड्स टू 0 du अपॉन dt इज इक्वल्स टू I इंटू V, याला म्हणा इक्वेशन 5. हेयर du अपॉन dt इज पॉवर. बघा जी एनर्जी आपण म्हणत होतो की जी एनर्जी काय होत होती तुमची डिक्रीज होत होती, तर आपण काय म्हणतोय तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अप्लाइड होतोय. म्हणजे ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होत आहे तुमची पॉवरमध्ये कन्वर्ट होत आहे. कुठे कन्वर्ट होत आहे पॉवरमध्ये कन्वर्ट होत आहे. तर पॉवरमध्ये म्हणजेच का आपण म्हणू शकतो du अपॉन dt इज इक्वल्स टू I इंटू V. du अपॉन dt काय आहे पॉवर आहे. द टाइम रेट ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड इज गिवन बाय P इज इक्वल्स टू du अपॉन dt इज इक्वल्स टू I इंटू V, याला म्हणा इक्वेशन 6. We can also say that this power is transferred by the cell to the resistor or any other devices in place of the resistor such as a motor, a rechargeable battery, etc. ओके, तर आपण काय म्हणतोय की जी पॉवर ट्रान्सफर होती सेल टू दी रेजिस्टर किंवा एनी डिव्हाइसेस, तर ती कुठे ट्रान्सफर होतीये मोटर, फॉर एक्झाम्पल रिचार्जेबल बॅटरी, है ना. म्हणजे इथे तुमची काय होत आहे ट्रान्सफर होत आहे सेल टू दी रेजिस्टर और एनी डिव्हाइसेस पासून जी म्हणजे जी एनर्जी आपण म्हणत होतो ना की ती एनर्जी हायर टू पोटेन्शियलकडे चालली होती म्हणजे पोटेन्शियल डिक्रीज होत होतं. तर जे पोटेन्शियल जे डिक्रीज होत होता तर ती पोटेन्शियल म्हणजे ती काय होत होती कन्वर्ट होत होती सम अदर एनर्जीमध्ये. म्हणजेच कुठं कन्वर्ट होत होती पॉवरमध्ये. तर फॉर एक्झाम्पल मोटर अँड रिचार्जेबल बॅटरी एक्सेट्रा. Because of the presence of an electric field, the free electron move across a resistor and there would be an increase in their kinetic energy as they move, है ना. म्हणजे जे तुमचं म्हणजे इथे काय होती तुमची कायनेटिक एनर्जी काय होत आहे इन्क्रीज होत आहे, है ना. म्हणजे त्याला काय जे इलेक्ट्रॉन जे मूव्ह होतोय तुमच्या म्हणजे कन्वर्ट होती आहे तर ती काय म्हणतोय आपण इथे जे इलेक्ट्रॉन फ्री होत आहे तर इथे काय इन्क्रीज होत आहे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत आहे. When the electron collide with the iron cores,
The energy gained by them is shared among the iron cores. Consequently, vibrations of the iron increase, resulting in heating of the resistor. Thus, some amount of energy is dissipated in the form of heat in a resistor. The energy dissipated in time interval delta t is given by equation 11.18. है ना. म्हणजेच इथे जे तुमचा रिझल्टिंग म्हणजे बघा इथे काय होतोय की ज्यावेळेस तुमचा काय होतंय इथे इलेक्ट्रॉन कोलाइड होत आहे आयन कोर सोबत, म्हणजे ती काय करते एनर्जी गेन करते. काय करते ती एनर्जी गेन करते आयन कोरची, है ना. म्हणजे तुमचं ते आयन का होती इन्क्रीज होती. म्हणजे बघा ज्यावेळेस कुठलीही काय होते इलेक्ट्रॉन कोलाइड होतात आयन कोर सोबत, ती काय गेन करत असते एनर्जी. म्हणजे ज्यावेळेस कुठलेही पर्टिक्युलर रेडिएशन म्हणजे पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन्समध्ये का होतील तुमच्या एनर्जी मिळती, तर का होते इलेक्ट्रॉन्स तुमचे कोलाइड होतात, तर त्यावेळेस का होती ती आयन कोर सोबत एनर्जी का होती तुमची गेन होत एनर्जी गेन करती. म्हणजे तुमची आयन्सची का होती इन्क्रीजिंग होती. व्हायब्रेशन्स ऑफ दी आयन का होतात इन्क्रीज होती, है ना. आता म्हणजे ती रेजिस्टर म्हणजे रिझल्ट काय मिळेल, म्हणजे ती जी रेजिस्टर असेल ती रेजिस्टर्स काय होणार हिटिंग होणार. कारण की तिथे तुमची काय होती जी रेडिएशन्स आहे म्हणजे जी आयन आहे, जे आयन्स काय होते म्हणजे इलेक्ट्रॉन कशामध्ये कन्वर्ट होत आहेत आयन्समध्ये कन्वर्ट होत आहे ना. म्हणजे कुठलीही जर एनर्जी मिळते तर इलेक्ट्रॉन्स काय होतात कोलाइड होतात आयन कोरसोबत, म्हणजेच इलेक्ट्रॉन इमिटेड होतात. म्हणजे आयन काय होऊन जातील ते तुमचे आयन्स इन्क्रीजिंग होतील. रिझल्टंट आपण म्हणतो ना म्हणजे रिझल्टंट काय रिझल्टिंग इन हिटिंग अप ऑफ दी रेजिस्टर. म्हणजे तुमची रेजिस्टर काय होती तिथे तुमची हीट होत आहे ना. म्हणजे सम अमाऊंटमध्ये तुमची काय मिळते एनर्जी मिळते सम अमाऊंटमध्ये. तर आपण म्हणतोय ना की फॉर्म ऑफ हीट इन अ रेजिस्टर, म्हणजे तो कोणत्या फॉर्ममध्ये येते हीट इन अ रेजिस्टरमध्ये एका टाइम इंटरवल डेल टी. बाय इक्वेशन 11.18 मधून बाय इक्वेशन 11.18 आपण जे डिस्कस केला आता, जे कन्वर्टेड होती जी पॉवरमध्ये, है ना. The energy dissipated del T is given by equation 11.18. The energy dissipated per unit time is actually the power dissipated and is given by equation 11.20. Using equation 11.20 and using Ohm's law, V is equals to IR. ओके. आपण जे काय म्हणतोय जे पॉवरचा इक्वेशन मिळालेला होता त्या इक्वेशनमध्ये आपण काय यूज करणार ओहम्स लॉ. तर therefore P is equals to V square upon R is equals to I square into R. याला म्हणा इक्वेशन 11.21. फक्त या पॉवरच्या इक्वेशनमध्ये आपण काय पुट केलेलं आहे ओहम लॉ पुट करतोय. It is power dissipation across a resistor which is responsible for heating it up. For example, the filament of an electric bulb heat up to incandescent skin radiating out heat and light, है ना. बघा आपण आपले जे इलेक्ट्रिक बल्ब असते तर काय होतं ज्यावेळेस आपण काय करतो एनर्जी ज्यावेळेस मिळती म्हणजे ज्यावेळेस तो पॉवरमध्ये कन्वर्ट होतोय अकॉर्डिंग टू V इज इक्वल्स टू IR, म्हणजे करंट फ्लो होतोय सर्किटमध्ये आणि ती कन्वर्टेड होतीये पॉवरमध्ये. तर पण बघा काय होतं त्याच्यामध्ये म्हणजे ती रेजिस्टर जी असते ती काय होती हीट होते ना. म्हणजे जी फिलामेंट असो किंवा इलेक्ट्रिक बल्ब असो तर ती काय होते तुमची हीट होताना दिसते ना, रेडिएटिंग आउट हीट अँड लाईट, है ना. म्हणजे जी रेडिएटिंग होतीये म्हणजे कशाची हीट अँड लाईट,